हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील विद्युतधारेच्या दिशेने हा टॉपिक नंबर 14 पाहतोय. आणि आजचं जे लेक्चर आहे, आजचं व्हिडिओ लेक्चर या टॉपिकचं शेवटचे व्हिडिओ लेक्चर आहे. इथे तुमचा टॉपिक हा संपतोय. पहा, या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विद्युत जनित्राबद्दल माहिती घेतली होती. त्याच्या 2-3 व्हिडिओ लेक्चरच्या आधी आपण विद्युत चलित्र म्हणजे काय पाहिलं होतं. दोघांमधला मी तुम्हाला फरक देखील सांगितला होता. विद्युत जनित्र म्हणजे इलेक्ट्रिक जनरेटर आणि विद्युत चलित्र म्हणजे इलेक्ट्रिक मोटर. विद्युत चलित्रामध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये केलं जातं, तर जनित्रामध्ये यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं. बरोबर. पहा, मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. म्हणजेच यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं? तर विद्युत ऊर्जेमध्ये होतं. पहा, एकूण 3 आहेत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे? विद्युत जनित्र. पण ते कसलं पाहणार आहे? दिष्ट विद्युत जनित्र. म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? AC इलेक्ट्रिक जनरेटर, हो की नाही? म्हणजे प्रत्यावर्ती विद्युत जनित्र. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दिष्ट विद्युत जनित्र पाहणार आहोत. सो इट इज कॉल्ड ॲज DC इलेक्ट्रिक जनरेटर. काय म्हणूयात आपण? दिष्ट विद्युत जनित्र, DC इलेक्ट्रिक जनरेटर. आता ह्या तिघांमधला फरक काय आहे, यातलं लक्षात कसं काय ठेवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी. ओके. आता दिष्ट विद्युत जनित्र, सगळ्यांना प्रत्यावर्ती जनित्र समजलेलं आहे, प्रत्यावर्ती विद्युत जनित्र समजलेलं आहे. प्रत्यावर्ती विद्युत जनित्रामध्ये काय होतं? जी विद्युतधारा आहे ही बदलते. एकदा ती काय होते? क्लॉकवाईज फिरते, एकदा अँटी क्लॉकवाईज फिरते, हो की नाही? म्हणजे अर्धपरिवलनानंतर हाफ रोटेशन जेव्हा ते होतं तेव्हा ती 2 वेळा फिरते. म्हणजे त्या ठिकाणी ती बदलते. या ठिकाणी विद्युतधारा बदलत नाही, म्हणून याला दिष्ट विद्युत जनित्र म्हणतात. ती एकाच मार्गाने असते. जे शेवटी सांगायचं होतं ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. काही प्रॉब्लेम नाही इथं. आता ती कशा पद्धतीनं बदलत नाही हेच आपल्याला पाहिजे. आणि त्यानंतर आपण तिघांमधला फरक देखील पाहणार आहोत. पहा, दिष्ट विद्युत जनित्र याची जर का व्याख्या करायची म्हटली तर दोघांची व्याख्या सेम आहे. व्याख्या काय लिहिणार आहे दोघांची पण? त्याच्यामध्ये आपण काय लिहिलं होतं? ज्यामध्ये यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं अशा यंत्राला विद्युत जनित्र असे म्हणतात. ओके. याला पण आपण काय म्हणायचं आहे? ज्यामध्ये यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केलं जातं त्याला देखील विद्युत जनित्र असं म्हणतात. फक्त लिहिताना समजा जर का तुम्हाला AC इलेक्ट्रिक जनरेटर विचारलं, म्हणजे प्रत्यावर्ती विद्युत जनित्र विचारलं, तर त्या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार हो? एक फरक लिहिताना लिहिणार, यामधून वाहणारी विद्युतधारा ही प्रत्यावर्ती असते. आणि इकडे लिहिताना काय लिहिणार? यामधून वाहणारी विद्युतधारा ही दिष्ट असते. सो आपण काय करूयात? पहिल्यांदा व्याख्या लिहूयात. व्याख्या लिहिते मी इथे. ज्यामध्ये यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये केले जाते अशा यंत्राला विद्युत जनित्र असे म्हणतात. विद्युत जनित्र असे म्हणतात. आता पहा, इथं आपण दिष्ट विद्युत जनित्र लिहिले की नाही, म्हणून मी आणखी एक पॉईंट इथे लिहिते. काय पॉईंट लिहिणार आहे हो? पॉईंट असा लिहिणार आहे की यामधून वाहणारी विद्युतधारा, यामधून दिष्ट विद्युतधारा वाहते. दिष्ट विद्युतधारा वाहते. व्याख्या समजली? आता पहा, आता आपण काय करूयात? या ठिकाणी त्याचं तत्व लिहूयात. तत्व काय आहे? आपण विद्युत जनित्राचं तत्व काय लिहिलं होतं? तर विद्युत जनित्र हे कोणत्या तत्वावरती चालतं? विद्युत जनित्र हे विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्वावरती चालतं. त्याच पद्धतीनं याला देखील तेच तत्व लागू होणार आहे. सो आपण इथं लिहूयात, दिष्ट विद्युत जनित्र हे देखील दिष्ट विद्युत जनित्र
हे देखील विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्वावर चालते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्वावर चालते. आता काय आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्व? विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्व आपल्याला हे सांगते की समजा विद्युतवाहक तारेभोवतीचं जर का चुंबकीय क्षेत्र बदललं तर त्या तारेमध्ये विभवांतर निर्माण होते, असं विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्व आहे. पहा, आपण व्याख्या पाहिली, आपण तत्व पाहिलं. आता आपण कन्स्ट्रक्शन पाहणार आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे याला रचना असे म्हणतात. आता पहा रचना कशा पद्धतीनं आहे. सगळ्यात पहिल्यांदा ज्या पद्धतीनं आपण AC इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये पाहिलं होतं त्याच पद्धतीनं इथं देखील 2 पोल्स असणार आहेत. कशाचे? नाल चुंबकाचे. ओके, प्रभावी चुंबक असणारे सगळ्यात पहिल्यांदा, आणि तिथून पाठीमागं अशा पद्धतीनं ते असणार आहे. फक्त आपल्याला दिसताना समोरचे त्याचे एंड्स दिसणार आहेत. सो मी इथं लिहिलं N आणि इथं लिहिलं S. मध्ये असणारे आयताकृती कुंडल. ओके, या आयताकृती कुंडलाच्या बरोबर खाली पुढं काय असतं? रिंग्स असतात. आता या रिंग्स कशा पद्धतीने असतात पहा. इथं काय असणार आहे? मध्ये चुंबकीय क्षेत्र असणार आहे. सो पहिल्यांदा मी काय लिहिणार आहे? रचना लिहिताना काय काढले मी? पहिल्यांदा प्रबळ चुंबक काढले. याचं काम काय आहे? प्रभावी चुंबकीय क्षेत्र निर्माण करणे. प्रबळ चुंबक म्हणजेच कोण असतं? नाल चुंबक असतं. प्रभावी चुंबकीय क्षेत्र निर्माण करणे हे याचं काम आहे. आता दुसरं मी काय घेतलेलं आहे या त्या ठिकाणी? दुसरं घेतलेलं आहे आयताकृती कुंडल. कुठं लिहूयात? इथंच लिहू का? आयताकृती कुंडल. आणि तुम्हाला माहिती आहे त्याचं काम काय असतं, तुम्ही 2 वेळा पाहिलेलं आहे, हो की नाही? त्याचं काम असतं फिरणे. आणि ते कशापासून बनवलेलं असतं हे देखील तुम्हाला माहीत आहे. ते कशापासून बनलेलं असतं? लोखंडाचं ते असतं, आयर्नचं असतं, आणि त्याच्या भोवतीनं एक इन्सुलेटेड कॉपर वायर असते, म्हणजेच विद्युतरोधक एक तांब्याची तार असते. अशा पद्धतीनं ते आयताकृती कुंडल तयार केलेलं असतं. पहा, आपण तिसरं लिहिणार आहे या ठिकाणी. त्याचं काम काय असतं? फिरणे. शॉर्टकटमध्ये लिहिते फक्त तुम्हाला समजावं म्हणून. तिसरे काय असणार आहे हो? तिसरं पहा, कार्बन ब्रश. ते देखील किती असणार आहेत? कार्बन ब्रश. याचं काम काय असतं? हे स्थिर असतात आणि रिंग्सच्या मध्ये असतात, हो की नाही? सो आपण आता काय काढूयात? कार्बन ब्रशेस काढूयात. आता याच्यामध्ये जे असतात 4 नंबरला त्या दुभंगलेल्या रिंग असतात. ज्या पद्धतीने विद्युत चलित्रामध्ये होत्या तोच इथला फरक आहे. याच्यामध्ये काय आहे हो? तर दुभंगलेल्या रिंग्स आहेत. आपण विद्युत जनित्रामध्ये कशा पाहिल्या की कशा होत्या? त्या पूर्ण होत्या, पूर्ण गड्या होत्या आणि 2 होत्या, हो की नाही? अख्ख्या होत्या. पण याच्यामध्ये ज्या पद्धतीने विद्युत चलित्रामध्ये दुभंगलेल्या रिंग्स असतात त्या पद्धतीने याच्यामध्ये देखील असतात. सो आपण कशा काढूयात? अशा इथं काढूयात. हां, आणि या रिंग्सच्या बाजूला काय असतात? कार्बन ब्रशेस असतात. ही झाली R1 रिंग, ही झाली R2 रिंग. ओके, ह्याला नाव देऊयात आपण A, B, C, D. आयताकृती कुंडल आहे. हा कुठला ब्रश आहे? हा B2 ब्रश आहे. हा B1 ब्रश आहे. ओके, हां. आता ह्या ज्या रिंग्स आहेत याच्यामध्ये काय असतो? एक आस असते आणि ही आस काय करते? त्याला जोडायचं काम करते. अशा पद्धतीनं ती इथं अशा पद्धतीनं हे जोडलं जातं आणि ह्या अशा इथं रिंग्स असतात. ओके, पहा दुभंगलेले रिंग्स. याचं काम काय असतं? याचं देखील काम काय असतं? त्या काय करतात? याच्यामध्ये फिरतं कोण कोण? तर आयताकृती कुंडल, दुभंगलेल्या रिंग्स आणि जे आस आहेत ते. चौथं काय लिहिलेलं आहे मी? 5वं 1, 2, 3 आणि 4 याच्यामध्ये देखील आस आहे. आता पहा 6वं जे आहे हे याच्यामध्ये काय असतो? तर याच्यामध्ये गॅल्व्हॅनोमीटर असतो आणि तो इथून असा या ठिकाणी आपण इथून काढूयात.
गॅल्व्हनोमीटरचं काम काय आहे आपल्याला माहिती आहे. इथं B2 इथं B1. याच्यामध्ये काय असतो तर गॅल्व्हनोमीटर. 6 गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरचं काम काय असतं विद्युतधारा मोजण्याचं काम करतं. विद्युतधारा मोजण्याचे काम करते. सो पहा फरक कुठं पडला हो फक्त फरक याच्यामध्ये पडला की याच्यामध्ये दुभंगलेल्या रिंग्स आहेत की त्या कशामध्ये होत्या विद्युत चलित्रामध्ये होत्या. आता आपण याचं काय बघणार आहोत कार्य कशा पद्धतीने चालतं. पहा ही जी काही अशी सगळी अरेंजमेंट केलेली आहे या अरेंजमेंटमुळे काय होतं पहा आपण पाहिलेलं आहे विद्युत जनित्रामध्ये विद्युत चुंबकीय प्रवर्तन तत्वाचा वापर करून इथं काय होतं चुंबकीय बलरेषा निर्माण होतात हो की नाही. जेव्हा ही कॉईल फिरू लागते आणि तिथं काय होतं तो ब्रेक होतात आणि तिथं करंट प्रोड्यूस होतो. त्यावेळी ज्या पद्धतीनं ABCD अशा पद्धतीनं विद्युतधारा वाहते आणि नंतर DCBA अशा पद्धतीनं विद्युतधारा वाहते. या ठिकाणी काय होतं पहा या ठिकाणी जेव्हा कुंडलाची तार ही वरच्या दिशेने एकाच शाखेमधून जाते. कोणत्या शाखेमधून जाते तर जी B1 ब्रश आहे ती वरच्या शाखेतून जाते. कोणती AB मधून. आणि B2 ब्रशमधून कुठली जाते तर DC हा करंट पास होतो. म्हणजे करंट किंवा विद्युतधारा जी आहे ही एकाच दिशेने वाहते म्हणून याला दिष्ट विद्युत जनित्र असं म्हटलं जातं. पहा मी पुन्हा एकदा सांगते ज्या वेळेस वर्किंग सुरू होतं कार्य सुरू होतं त्यामध्ये कसं होतं तर कुंडलाची तार जी आहे ही एक कुंडलाची जी तार आहे ही B1 ब्रशमधून कुठून इथून विद्युत प्रवाह वाहू लागणार आहे आणि तो इथून खाली येणार आहे. म्हणजे CD कडून तो कुठे येणार B2 ब्रशमध्ये येणार. म्हणजे एकदाच असं होते ते बदलत नाही. म्हणूनच हे एकाच मार्गाने होतंय एकाच दिशेने होतंय म्हणून या जनित्राला दिष्ट विद्युत जनित्र असं म्हटलं जातं. ओके काय म्हटलं जातं याला दिष्ट विद्युत जनित्र. अशा पद्धतीने याचं कार्य चालतं आणि हे आपण सगळं पाहिलेलं आहे. आता आपण या तिघांमधला फरक पाहणार आहोत कशा पद्धतीनं आहे. पहा या ठिकाणी मी तुम्हाला काय सांगितलं कार्य काही अवघड नाही आहे. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं कुंडलाची जी काही वर जाणारी शाखा आहे म्हणजे इथून विद्युत प्रवाह जो वाहतोय हा कोणत्या ब्रशच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे B1 ब्रशच्या. म्हणजे AB ही कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे B1च्या. तर CD हा खाली जाणारा विद्युत प्रवाह बाण दिसतोय मी ABला वरती दाखवलेला आहे. म्हणजे कुंडलाची जी वर जाणारी शाखा आहे म्हणजे वर जाणारा विद्युत प्रवाह आहे तो कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे B1च्या. आणि कुंडलाची जी खाली येणारी शाखा आहे ती कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ती B2 या ब्रशच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. अशा सगळ्या व्यवस्थेमुळं विद्युतधारा ही एकाच मार्गाने वाहतीये. ती दोन मार्गाने वाहत नाही. ती बदलत नाही आहे. ती एकदा वेगळी अशी होत नाही आहे. म्हणून या जनित्राला दिष्ट विद्युत जनित्र असं म्हणायचं. आता पहा आपण तिघांमधला फरक पाहूयात. तिघांमध्ये फरक काय काय आहे कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे. पहा इथं मी लिहिते विद्युत चलित्र म्हणजे इलेक्ट्रिक मोटर. हां इथं मी लिहिते विद्युत जनित्र म्हणजे इलेक्ट्रिक जनरेटर. पण हा कसा लिहित आपण पहिला कोणता पाहिलेला होता AC पाहिलेला होता ना म्हणजे अल्टरनेटिव्ह म्हणजेच कोणता प्रत्यावर्ती. आणि इथं मी लिहिते विद्युत जनित्र जो आपण आत्ता पहिला दिष्ट म्हणजे कुठला DC इलेक्ट्रिक जनरेटर हो की नाही. आता पहा याच्यामध्ये काय काय सेम आहे आणि काय काय वेगळं आहे. ह्या तिघांमध्ये पण प्रबळ चुंबक आहेत हो की नाही. मग ते मी इथं लिहिणार आहेत. प्रबळ चुंबक म्हणजेच कोण आहेत नाल चुंबक. ते काय करतात प्रभावी चुंबकीय क्षेत्र निर्माण करतात. इथं देखील आहे. सो मी इथं काय लिहिणार आहे प्रबळ चुंबक म्हणजेच कोण आहे हो नाल चुंबक. आणि या ठिकाणी देखील होतं म्हणून आपण काय लिहिणार आहे इथं देखील प्रबळ चुंबक लिहिते. हां ते कोण आहे प्रबळ चुंबक म्हणजेच नाल चुंबक. हे तिघांमध्ये आपण पाहिलेलं आहे. कार्य देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे क्लिअर झालं. हे होतं तिघांमध्ये होतं. सो आता दुसरं आयताकृती कुंडल तिघांमध्ये पण होतं का हो. हे तिघांमध्ये देखील होतं.
होतं. सो मी इथं लिहिणार आहे. याच्यामध्ये देखील होतं, जेव्हा आपण इलेक्ट्रिक जनरेटर AC इलेक्ट्रिक जनरेटर पाहिला त्याच्यामध्ये देखील होतं. सो इथं पण मी लिहिणार आहे. काय लिहिणार आहे हो? आयताकृती कुंडल. हा चार्ट तुमच्याकडे ठेवला तरी चालेल आणि प्रत्येकाचं कार्य लिहायचं आहे. कशापासून तयार झालेलं आहे, त्याचं कार्य काय आहे. आयताकृती कुंडल कशापासून तयार झालेलं आहे? इट इज मेड अप फ्रॉम आयर्न, हो की नाही. आणि त्याला काय आहे? विद्युतरोधक तांब्याच्या तारेचं काय असतं? आवरण असतं आणि ते काय करतं? फिरण्याचं काम करतं. ओके. आता पहा तिसरं. तिघांमध्ये देखील काय होतं? कार्बन ब्रशेस होते का तिघांमध्ये? तिघांमध्ये देखील होते कार्बन ब्रश. इथं देखील होता B1 B2, लिहिते मी सरळ. इथं देखील होता, हो की नाही. कार्बन ब्रश कसे असतात? स्थिर असतात, ते काही हलत नाहीत, ते काही फिरण्याचं काम करत नाहीत. इथं देखील मी लिहिते कार्बन ब्रश B1 आणि B2. ओके, लक्षात येते पहा. त्यानंतर तिघांमध्ये देखील आस होतं का, जे ब्रशेस आणि रिंग्सला जोडण्याचं काम करत होतं आणि आयताकृती कुंडलाला, हो की नाही. म्हणजे इथं मी काय लिहिणार आहे? इथं देखील आस लिहिणार आहे. इथं देखील आस आणि इथं देखील आस. एक्सेल म्हणायचं याला. ओके. आता पहा, या ठिकाणी आपण विद्युत चलित्र पाहिलं तेव्हा रिंग्स कशा होत्या हो? दुभंगलेल्या रिंग होत्या, म्हणजे स्प्लिट रिंग होत्या. दुभंगलेल्या रिंग. हां, इथं काय लिहिणार आहे? स्प्लिट रिंग. या ठिकाणी दुभंगलेल्या रिंग्स होत्या का? आपण जेव्हा विद्युत जनित्र बघितलं तेव्हा नाही. त्या कशा होत्या? पूर्ण कडा होत्या आणि त्या किती होत्या? 2 होत्या. इथं काय लिहिणार आहे मी? R1 R2, पण ही एकच होती आणि ती 2 भागांमध्ये डिव्हाइड केलेली होती. या ठिकाणी पूर्ण 2 कडा होत्या, म्हणजे एक अख्खी पूर्ण आणि दुसरी एक अख्खी पूर्ण. सो इथं मी काय लिहिणार आहे? R1 R2. फरक पहा. आणि या ठिकाणी पुन्हा कशा होत्या हो? आत्ता जे आपण पाहिलं दिष्ट विद्युत जनित्रामध्ये त्या कशा होत्या? त्या सुद्धा पुन्हा दुभंगलेल्या रिंग्स होत्या. दुभंगलेल्या रिंग हे आपण काय होत्या? R1 आणि R2. ही पण एकच होती आणि त्याचे 2 पार्ट्स केलेले होते, हो की नाही. इथंपर्यंत समजलं. आता पहा 6वं. जेव्हा आपण विद्युत चलित्र पाहिलं तेव्हा याच्यामध्ये आपण सेल जोडला होता, बॅटरी जोडली होती. त्याला मराठीमध्ये विद्युत घट असे म्हणतात. आपण काय जोडलं होतं? मध्ये विद्युत घट जोडला होता. पहा, जेव्हा आपण विद्युत जनित्र बघितलं, AC प्रत्यावर्ती विद्युत जनित्र पाहिलं, त्यावेळी या ठिकाणी आपण गॅल्व्हनोमीटर जोडला होता. सो आपण इथं काय लिहिणार आहे? गॅल्व्हनोमीटर. आणि त्याचं कार्य काय असतं हे तुम्हाला माहीत आहे. इथं पण आपण काय जोडलं होतं? गॅल्व्हनोमीटर जोडला होता. अशा पद्धतीनं प्रत्येकाचं उपकरणं लक्षात ठेवायची. ओके. गॅल्व्हनोमीटर G, इथं देखील G आणि इथं बॅटरी, विद्युत घट बॅटरी. समजलेले आहेत पॉईंट्स या प्रत्येकाचं. आता जर का तुम्ही निरीक्षण केलं तर प्रबळ चुंबक, आयताकृती कुंडल, कार्बन ब्रश आणि आस हे 4ही पॉईंट्स सगळीकडे कॉमन आहेत. बदलले काय ह्या ठिकाणी? पहा, विद्युत चलित्र आणि विद्युत जनित्र जे DC आहे त्या दोघांमध्ये दुभंगलेल्या रिंग्स आहेत, वेअरॅज विद्युत जनित्रमध्ये फक्त पूर्ण रिंग्स आहेत. आणि 6वा पॉईंट काय फरक दाखवायचा तर विद्युत चलित्रामध्ये आपल्याला बॅटरी वापरायची, तिथं विद्युत घट वापरायचा आहे. आणि विद्युत जनित्रामध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे? आपल्याला त्या ठिकाणी गॅल्व्हनोमीटर वापरायचं आहे. प्रत्येकाचं कार्य काय असतं, प्रत्येकाचं वर्किंग काय असतं, प्रत्येकाचं कशापासून ते बनलेलं असतात हे मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. हा चार्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या
नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकता की जेणेकरून तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाईल, आकृती काढायला विचारली जाईल, काही विचारलं तरी तुम्हाला हे सांगता आलं पाहिजेत. व्याख्या सांगितलेली आहेत, प्रिन्सिपल सांगितलेलं आहे, तत्त्व सांगितलेलं आहे. यापैकी एकही मार्क जाता कामा नये. आणि या ठिकाणी बाळांनो तुमचा विद्युतधारेचे परिणाम हा टॉपिक नंबर 4 संपलेला आहे. आपण थांबूयात.